मातुरी ग्रामपंचायत सरपंचपदी शीलाताई धोंडगे यांची बिनविरोध निवड। नाशिक तालुक्यातील मातुरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शीलाताई रघुनाथ धोंडगे यांची एकमताने व बिनविरोध निवड करण्यात आली आहे। गावाच्या सर्वसामान्य नागरिकांच्या तसेच सदस्यांच्या एकजुटीमुळे ही निवड निर्विवाद पार पडली आहे। ग्रामस्थ आणि सदस्यांनी एकत्र येत विकासाच्या दृष्टिकोनातून शीलाताई धोंडगे यांच्या नावावर विश्वास दर्शविलाय। त्यांच्या नेतृत्वाखाली गावाचा सर्वांगीण विकास होईल अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत। निवडीनंतर शीलाताई धोंडगे यांनी गावाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले। गावाच्या विकासासाठी पारदर्शक प्रशासन, सुशासन आणि लोकसहभाग हे माझे मुख्य उद्दिष्ट राहील असे त्या म्हणाल्या। नमस्कार। सर्वात प्रथम मी आलेल्या पत्रकारांचे धोंडगे परिवार व ग्रामपंचायत तर्फे स्वागत करते आणि सर्व गावकरी, ग्रामपंचायत सदस्य यांनी मला सरपंचपदी बिनविरोध निवड केल्याबद्दल आभार मानते। तसेच पुढील कामकाज मी जरी सरपंच असेल तरी सर्व सदस्यांना सोबत घेऊन काम करेल आणि गावचा विकास कसा होईल याच्याकडे लक्ष देईल। तरी पुन्हा एकदा मी सर्व सदस्यांचे व ग्रामस्थांचे आभार मानते आणि सर्वांना होळीच्या व येणाऱ्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देते सर्व व माझ्या शब्दांना पूर्ण विराम देते। धन्यवाद। नमस्कार, मी सौ चंचल सागर जाधव मातुरी येथून आदरणीय सौ शीलाताई धोंडगे यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल सर्वप्रथम त्यांना हार्दिक शुभेच्छा देते। तसेच त्यांच्या हातून गावच्या विकासासाठी उत्तम कार्य घडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून त्यांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद। यावेळी माजी सरपंच दौलतराव पिंगळे यांनी अधिक माहिती दिली आहे। नमस्कार, मी दौलत अहमदास पिंगळे, माजी सरपंच मातुरी ग्रामपंचायत। माझ्या सहकारी शीला रघुनाथ धोंडगे यांची नवनिर्वाचित सरपंच म्हणून मातुरी गावच्या सरपंचपदी निवड झाली। त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि त्यांचा हा दुसरा टाइम सरपंच होण्याचा आहे। त्यांना याच्यापूर्वी पण चांगला अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा उपयोग करून त्या गावचा विकास करतील। तसेच सर्व सदस्य त्यांच्या सोबत आहे, ग्रामस्थ देखील त्यांच्या सोबत आहे आणि पुढील वाटचालीसाठी परत एकदा मी त्यांना शुभेच्छा देतो। होळीच्या आणि येणाऱ्या गुढीपाडव्याच्या सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा देऊन थांबतो। धन्यवाद। गावकऱ्यांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।